पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याकडे वर्षानुवर्ष सिल्कच्या साड्या बासनात गुंडाळून ठेवण्याची पद्धतच आहे. खरंच या सिल्कच्या साड्या आपल्यासाठी अत्यंत मौल्यवान असतात, पण हल्लीच्या काळामध्ये त्या अगदी वर्षातून एक दोनदाच कपाटाबाहेर पडतात. म्हणूनच सिल्क खराब होऊ नये, त्याच्यावरची जर खराब होऊ नये म्हणून सिल्कच्या साड्यांची अतिशय व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. ती कशी घ्यायची तेच आपल्याला मृण्मयी सांगते. हाय, मी मृण्मयी अवचट. पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटी खूप वाढते. अशा वेळेला आपण कपाटात खूपदा आपल्या सिल्कच्या साड्या घड्या करून ज्या ठेवलेल्या असतात त्या बाहेर काढाव्यात आणि त्याला थोडी हवा द्यावीत. कारण त्याच्यामध्ये ह्युमिडिटीनी त्या साड्यांमध्ये जी एक ओलावा जो ॲब्झॉर्ब होतो त्याच्यानी साडीचा रंग हा फेड होऊ शकतो किंवा घड्यांमध्ये साड्या खराब होऊ शकतात. पावसाळ्यामध्ये सिल्कच्या साड्यांची आपल्याला जी काळजी घ्यायची असते त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जसे शोरूममध्ये हँगरला साड्या अडकवतात तशा साड्या आपल्या कपाटात अडकवू नयेत. त्या घड्या करून आपल्या कपाटात स्टोअर कराव्या. दुसरा पॉईंट म्हणजे ज्या आपल्या घड्या असतात, जशी रेग्युलर साडीची घडी आहे ती घडी बदलणं महत्त्वाचं आहे. कारण त्या घडीवरती त्याची जी ही घडीची जी आलेली ही फोल्ड असते ही ओलाव्याने अजून खराब होऊ शकते. त्यामुळे तुमच्या साडीची घडी बदलत राहा. त्याचे वेगवेगळे भाग उलट तुम्ही हवा लागेल त्याला थोडं ऑक्सिजन मिळेल असं तुम्ही त्याला उघडून त्याला तुम्ही ठेवू शकता. तिसरं म्हणजे डांबराच्या गोळ्या घालण्याच्या ऐवजी तुम्ही कडुलिंबाचा पाला जर घातलात तर ते अँटीफंगल असतं, अँटीबॅक्टेरियल असतं. त्याच्यानी कधी कधी एक जो उब्बट वास येतो ओलावा धरल्याने तो येणार नाही. साडीला तुम्ही तुमच्या प्लास्टिक बॅगमध्ये किंवा हल्ली साडीचे कवर्स मिळतात छोटे, त्याच्यामध्ये घालायच्या आधी तुम्ही साडीला एखाद्या पातळ पेपरमध्ये, ब्राऊन पेपरमध्ये, प्रेफरेबली न्यूजपेपरपेक्षाही प्लेन ब्राऊन पेपर हा प्रिफर्ड असतो. कारण ओलाव्याने न्यूजपेपरचा एखादा रंग हा साडीला लागू शकतो. तर तुम्ही प्लेन बटर पेपर किंवा प्लेन ब्राऊन पेपर ह्याच्यामध्ये साडीला गुंडाळून प्लास्टिक बॅगमध्ये किंवा साडी बॅगमध्ये घालून ती कपाटात ठेवली तर ती जास्त चांगल्या पद्धतीने कोरडी आणि तिला काही ओलाव्याचा त्याच्यावरती परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे जर एखाद्या साडीत खूप रंग असतील त्याच्या खूप छोट्या छोट्या घड्या करू नका. त्याची थोडी मोठी घडी करून ती साडी तुम्ही तुमच्या कपाटामध्ये स्टोअर करा. पावसाळा जसा संपत येईल, जरा ओलावा हवेतला कमी झाला की लक्षात ठेवून तुमच्या साड्यांना जरा कोरडी हवा मिळावी या हेतूने त्यांना उघडून ठेवा. सनलाईट जेव्हा असेल, जेव्हा कोरडं असेल आणि जेव्हा प्रकाश चांगला असेल त्यावेळेला न विसरता आपल्या पावसाळ्याच्या ज्या घडी करून ठेवलेल्या साड्या असतील त्यांना बाहेर काढून उघडा आणि त्या ड्राय क्लायमेटमध्ये किंवा थोडी ड्राय हवा जेव्हा असेल तेव्हा त्यांना त्याच्यातली जी ओलावा असेल हा सुकण्यासाठी त्यांना ओपन करून घरी, सनलाईटमध्ये नाही, घरातल्या घरातच, पण त्यांना ओपन करून जरा हवा लागू द्या. सिल्कच्या साड्या असतात ह्या घड्यांमध्ये टिपिकली विरतात किंवा काठांच्या जवळ या विरतात. पण जर आपण यांची अशी काळजी घेत गेलो, घड्या बदलत गेलो आणि स्पेशली पावसाळ्यात जर आपण त्यांची चांगली काळजी घेतली तर या साड्या अनेक वर्ष टिकतात. या कधीच आउटडेटेड होत नाहीत. त्यामुळे आपण त्यांना वर्षानुवर्ष नेसूही शकतो. तेव्हा या मॉन्सूनमध्ये आपल्या सिल्क साड्यांची काळजी घ्यायला विसरू नका.